एका शासकीय अधिकाऱ्याला काम करताना राजकारण्यांचा दबाव असतो, तो किती सहन करावा लागतो. आणि ज्यावेळेस आपलं संविधान तयार झालं त्यावेळेस सुद्धा त्यांना माहिती होतं की इतक्या मोठ्या खंडप्राय देशामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या प्रकृतीच्या विचाराचे लोक तिथे राजकीय लोक म्हणून येतील, शासनाचा ते भाग होतील. सरकारची इफिशियन्सी जी आहे ती वाढत नाहीये, उतरती काळात त्याला लागली कमी होत चालली. याच्यामध्ये मेजर रिझन म्हणजे एक तर जनतेचं काही लक्षण आहे, ते जनता आपल्या याच्यामध्येच मशगूल आहे. आज आपल्या पॉडकास्टमध्ये आहेत एक असे अधिकारी ज्यांनी IAS झाल्यावरती पहिल्याच दिवशी रजिस्टरमध्ये जात लिहायची परंपरा नाकारली होती. त्यांनी आपल्या प्रशासकीय सेवेमध्ये ड्रग माफिया, RTO माफिया, नाशिकमधला जमीन माफिया, त्यासोबतच मोठ्या मोठ्या कंपन्या जसं की जॉन्सन अँड जॉन्सन अशा प्रकरणांवरती थेट कारवाई केली आहे. आज आपण त्यांच्याकडून समजून घेणार आहोत की जात आणि धर्मावरचं वाढतं राजकारण भारताला कुठे घेऊन चाललंय आणि या गोंधळातून बाहेर पाडण्याचा नेमका मार्ग कुठला. तुम्हाला खरंच असं वाटतंय की जात अंधत्व तुम्ही त्याला बोललात, तर ती वेळ खरंच आत्ता भारतावरती आलेली आहे? हो, ती भारतावरती आलेली आहे आणि हे खरं म्हणजे की फार भयानक प्रकार, तो कदाचित ते थांबवलं नाही तर आपण फार चुकीच्या दिशेने चाललेलो आहोत. तुमच्याबद्दलचा अजून एक मोठा किस्सा जॉन्सन अँड जॉन्सन कंपनी रिलेटेडचा, तर तो किस्सा काय होता मला जरा सांगाल का? मोठा गजब महाराष्ट्रात नाही, देशात नाही, जगभर झाला की जॉन्सन अँड जॉन्सनच्या मॅनेजमेंटवरती FIR होते. जास्त पॉवर कोणाकडे आहे? पॉलिटिशियनकडे जास्त पॉवर आहे की एका प्रशासकीय सेवेमध्ये क्लास 1 ऑफिसरकडे जास्त पॉवर आहे? सर, स्वागत आहे तुमचं बोल मराठी या युट्यूब पॉडकास्टवरती. सगळ्यात पहिल्यांदा धन्यवाद तुम्ही आम्हाला टाइम दिल्याबद्दल. मला सगळ्यात पहिला हा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की तुमच्या कारकिर्दीची, तुमच्या कामाची सुरुवात कधीपासून झाली आणि तुमची पहिली पोस्टिंग कुठे होती? म्हणजे असं आहे की मी प्रशासनामध्ये यायचं ठरवलेलंच नव्हतं. मी एक रिसर्च अँड डेव्हलपमेंटचा माणूस होतो आणि त्यामुळे मी माझं कॉलेजचं पोस्ट ग्रॅज्युएशन झाल्यानंतर एका ब्रिटिश मल्टीनॅशनल कंपनीमध्ये माझं तिथे नियुक्ती झाली होती आणि माझं छान चाललं होतं. पण तिथे एक असं लक्षात आलं की माझ्यातला जो मानसिकता आहे ती काही वेगळी आहे. कारण जे पहिला संशोधनामध्ये आमचं एक केमिकल मिळालं होतं, तर ते केमिकल हे भारतातील वनस्पतीपासून ते आम्हाला मिळालं होतं, आमच्या टीमला मिळालेलं होतं. आणि मग त्याचं नॅचरली पॅटर्न जे होणार होतं ते कंपनीज घेणार. माझी इच्छा होती की ते पॅटर्न भारतात हवं, कारण भारतीय वनस्पतीपासून ते मिळालेलं होतं. बरोबर. मग त्यांनी असा हे केला की नाही, हे इंग्लंडचं असल्यामुळे आम्ही जिलेट सील म्हणून त्यांचं तिथे मेन ऑफिस होतं, तिथून ते घेतलं जाईल. मग माझे त्याच्यामध्ये थोडेसे हे झाले की नाही, आपल्या भारताचं आहे. मी इनफॅक्ट एका मीटिंगमध्ये बोललो की हे तर स्मगलिंग सारखं आहे. आणि मग आमच्यामध्ये खूप हे झालं. मग समजलं की आपल्याला हे शक्य नाही आहे. मग दुसरं शक्य कुठे आहे, तर मग हे प्रशासन. आणि मग मी प्रशासनाकडे आलो. प्रशासनामध्ये आल्यानंतर बाकीच्या छोट्या मोठ्या पोस्टिंग होत्याच, पण पहिली पोस्टिंग फील्डची महत्वाची म्हणजे की सिंधुदुर्गला जिल्हा परिषदेचा मी CEO होतो. आणि तिथे मी बघितलं की काही गोष्टी ह्या प्रशासनामध्येच असतं. नागरिक हा खरं म्हणजे कुठे तिथे नसतो. बरोबर. मग त्यावेळेस नागरिकांना जर प्रशासनाचा भाग जर बनायचा असेल तर आपण त्यांना कुठेतरी त्यांना सामावून घेणं गरजेचं आहे. आणि सामावून घ्यायचं असेल तर मग लोकांना समजलं पाहिजे की प्रशासन कसं चालतं, बरोबर, किंवा कुठे अडचणी आहे. तर मी तिथे असं सुरुवात केली 1998 मध्ये की जिल्हा परिषदेचा कुठलाही कागद, कुठलाही दस्तऐवज कोणालाही मिळेल 20 रुपये दिल्यानंतर. तर त्यावेळेस माहितीचा अधिकार नव्हता. महाराष्ट्राचा माहितीचा अधिकार आला 2002 मध्ये कायदा, आणि केंद्र शासनाचा 2005 मध्ये आला. माझा महाराष्ट्राचा कायदा येण्यापूर्वी 4 वर्ष मी ते सुरू केला. आणि हे सुरू केल्यानंतर मग थोडा गजब झाला की एका आमदारांनी असेंब्लीत प्रश्न टाकला की ऑफिशियल सिक्रेट ऍक्ट असतानाही एका अधिकाऱ्याने असं केलेलं आहे आणि शासनाचं सगळं आता माहिती बाहेर जाईल वगैरे वगैरे वगैरे, यांच्याविरुद्ध कारवाई करावी. पण माझं सुदैव असं की त्यावेळेस मी हा जो माहितीचा अधिकार दिला होता जिल्हा परिषदेमध्ये माझ्या अखत्यारीत, माझ्या नियंत्रणामध्ये, तर मी मुख्य सचिवांना तिथे घेऊन गेलो होतो आणि तो जाहीर कार्यक्रम केला होता. त्यामुळे मी मुख्य सचिवाकडे गेलो की आपण एवढं चांगलं केलंय, लोकांमध्ये पारदर्शकता पाहिजे, त्यांचा सहभाग पाहिजे. तर त्यांनी मग काहीतरी केलं आणि मग ते माझी चौकशी थांबली नाही तर माझं पहिलेच झालं असेल. दुसरं मी तिथे असं केलं की लोकांना त्यांची कामं वेळेतच व्हायला पाहिजेत. मी 1998 जो सांगतो, मग तिथे मी असं एक ठरवून दिलं होतं की तुमचा जन्माचा दाखला असेल, अमुक असेल, हे इतक्या दिवसामध्ये झालं पाहिजे. त्याचे तक्ते करून सगळ्या ग्रामपंचायतीमध्ये सगळीकडे लावले होते. अर्थात काही तिथे बेकायदेशीर गोष्टी भरपूर चालायच्या, म्हणजे जे काही लोकांना माहित पण पडत नाही. तर उदाहरण द्यायचं झालं तर तिथे रस्ते दुरुस्तीसाठी एक वेगळा निधी असतो. तर राज्य शासनाने 3,66,00,000 त्यावेळेस तो रस्ते दुरुस्तीसाठी दिला. अर्थात मला
तो खरा म्हणजे की हे सगळीकडे होत असतं की रस्तदृश्य होतं. त्यावेळेस मी नेमकाच मसुरीला आमच्या IASच्या ट्रेनिंगसाठी एक 2 वर्षांनी ट्रेनिंग असते ते गेलेलो होतो. मला फोनवरती फोन आले की तो फंड आलेला आहे, आम्हाला टेंडर काढायचा आहे आणि आम्हाला तो फंड वापरायचा आहे. इतकी घाई झाली होती की तिथले मग तुमचे स्टँडिंग कमिटीचे चेअरमन आणि आमचे सगळे अधिकारी सारखे फोन. मी परत आलो ट्रेनिंगवरून, एअरपोर्टलाच फाईल घेऊन आले की ह्या फाईलवरती सही करा कारण असंच आहे. मग मी फाईल वाचली तर माझ्या लक्षात आलं की सिंधुदुर्ग तसा छोटा जिल्हा आहे की सकाळी निघाले की तुम्ही 7 तालुके करून आले की लक्षात येतं. आणि मला रोड 1 रोड माहित होता. म्हटलं हे रोड तर चांगले आहेत, एकदम गुळगुळीत रोड आहे, तिथे परत कशाला खर्च करायचा. तुम्ही नाही हे आलेलं आहे आपल्याला तो खर्च केला पाहिजे. मग मी म्हटलं फाईल राहू द्या माझ्याकडे. मी फाईल घेऊन गेलो आणि जिथे खर्च करायची गरजच नसताना केवळ बिलं काढायची, हा माझ्या समोर असलेला पहिला हा भ्रष्टाचाराचा जो प्रश्न होता की भ्रष्टाचार कसा होतो की काम करेल असं दाखवून ते पैसे काढणे. मग मी त्याच्यावरती ते जे सगळं झालं होतं ते सगळं कागदपत्र सील केली आणि फाईलवरती नोंद केली की याच्यावरती गुन्हा दाखल करावा. अर्थात त्यानंतर माझी बदली झाली तिथून. मी पुन्हा सोलापूर जिल्हा परिषदेला गेलो. मी असताना तिथे गुन्हा दाखल झाला, पण मी गेल्यानंतर तो गुन्हा दाखल झाला. तर ही पहिली अशी गोष्ट होती की ज्याच्यामध्ये पब्लिकचा निधी हा कसा परस्पर केला जातो हे काय आता आपण जे बघतो ते आता नाहीये, हे पूर्वपराने चाललेलं आहे. आता कदाचित त्याची व्याप्ती वाढलेली असेल. मग अशा पद्धतीने माझी कारकीर्द सुरू झाली. मग जिल्हा परिषद सोलापूर, तिथे तर खूपच मोठा भ्रष्टाचाराचा प्रकार सापडला. कोल्हापूर बंधारे जे असतात त्याच्यामध्ये तो केवळ पैसे कमवण्यासाठीची स्कीम झाली होती. तिथे मी गुन्हा दाखल केला. एक 35-36 इंजिनियरला सस्पेंड केला होता. त्याचा गहशब झाला. आणि माझ्या वरिष्ठाकडून सुद्धा मला की तुम्ही तो जे करतो ते बरोबर नाहीये, इतक्या यंग एज मध्ये अशा गोष्टी करणं आम्हाला तरी विचारायला पाहिजे होतं. पण ते सुरू झालं की मी केलं. पण नंतर ते इतकं सुरू झालं की त्यांचा त्या दबाव होता, कदाचित राजकीय असेल काय असेल माहित नाही, पण त्यांनी ती स्थानिक पोलिसांकडून ती CID कडे ती केस दिली. आता CID कडे गेल्यानंतर मग ते कोणाचं लक्ष राहत नाही, त्यामुळे झालं. अशा पद्धतीने माझा प्रवास सुरू झाला या सगळ्याच्यामध्ये. आता तुम्ही सांगताना एक किस्सा सांगितला की आमदाराचा त्याच्यावरती असेल. एका शासकीय अधिकाऱ्याला काम करताना जे राजनैतिक दबाव असतो, राजकारणाचा जो दबाव असतो तो किती सहन करावा लागतो आणि प्रत्येक वेळेस त्याच्या दबावाखालीच काम करावं लागतं की काही त्यांना फ्रीडम पण असतं काम स्वतःचे निर्णय घेण्याचं, काम करण्याचं? नाही, त्याच्यामध्ये 2-3 गोष्टी महत्वाच्या आहेत. पहिली गोष्ट अशी आहे की हा दबाव येणारच हे व्यवस्थेला माहिती आहे. आणि ज्यावेळेस आपलं संविधान तयार झालं त्यावेळेस सुद्धा त्यांना माहिती होतं की इतक्या मोठ्या खंडप्राय देशामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या प्रकृतीच्या विचाराचे लोक तिथे राजकीय लोक म्हणून येतील, शासनाचा ते भाग होतील आणि त्यामुळे हा दबाव येणारच. आणि हा दबाव स्वार्थासाठी येऊ शकतो किंवा मग अन्य काही कारणासाठी येऊ शकतो, पण दबाव येणारच. आणि लोकशाहीमध्ये एक आपण सगळ्यांनी हे केलं पाहिजे की लोकप्रतिनिधी म्हणजे राजकीय लोकप्रतिनिधी हे सरकार असतं. त्यामुळे त्यांना निर्णय घेण्याचे अधिकार असतात, पण अनाठाई दबाव आणण्याचे अधिकार नाही आहेत. बरोबर. त्यासाठी मग संविधान समितीमध्ये चर्चा झाली आणि मग हे जे असे चुकीचे दबाव आले आणि मग देशाचं त्याच्यामुळे नुकसान होऊ नये, राज्याचं नुकसान होऊ नये, समाजाचं नुकसान होऊ नये म्हणून त्यांनी ही नोकरशाही याला असे कवच कुंडल दिलेली आहेत भाग 14 मध्ये संविधानाच्या, की तुम्हाला असे चुकीचे जर काही दबाव आला तर तुम्ही पाळला नाही तर तुमचं कोणी काही करू शकत नाही. सेंट्रल ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल किंवा महाराष्ट्र ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल आहे, तिथून उच्च न्यायालय आहे, सर्वोच्च न्यायालय आहे, असं ते. त्यामुळे तुम्हाला जर चुकीचं काम केलं नसेल तर कोणीही प्रशासनामधून काढू शकत नाही. तुमच्या किती बदल्या झाल्या आतापर्यंत? बदल्या सुरुवातीला व्हायच्या, पण त्यानंतर कसं आहे की तुम्ही ज्यावेळेस IAS मध्ये आलेले असतात त्यावेळेस बदली होऊन हिरो होणं हे फार सोपं आहे की अरे याच्या बदल्या होतात म्हणजे हा अधिकारी चांगला आहे, पण त्यापेक्षा बदली न होणं सुद्धा तुमच्या दृष्टीने महत्वाचं आहे. मी नाशिकला असताना काही भूमाफियाच्या विरुद्ध प्रचंड मोठी ऍक्शन सुरू केली होती. काही देशातील सगळ्यात मोठे इंडस्ट्रियल हाऊसेस आहेत त्यांनी बेकायदेशीररित्या जमिनी घेतल्या होत्या, त्याच्या विरुद्ध मी ऍक्शन सुरू केली होती. आणि माझी बदली नाशिकला कलेक्टर म्हणून झाल्यानंतर पहिल्या 15 दिवसातच बदलीची ही सुरू झाली. पण अशा पद्धतीने मी त्यावेळी वातावरण निर्माण केलं होतं की 3 वर्ष काय 4 वर्ष ते बदली करू शकले नाहीत. त्यामुळे तुम्हीच ठरवायचं असतं की आपली बदली होऊ न देण्यासाठी तुम्हाला त्याचं वातावरण निर्मिती करावी लागते. त्यामुळे बदली होणं किती होणं यापेक्षा बदली होऊ न देता काम करणं हे महत्वाचं आहे. तुम्ही वेगवेगळ्या सरकारसोबत काम केलंय. पृथ्वीराज चव्हाण NDA मध्ये तुम्ही काम केलेलं आहे, UPA सरकार असताना तेव्हा तुम्ही काम केलंय. दोन्ही सरकार काम करताना तुम्हाला काही फरक जाणवला त्यांच्या काम करण्याच्या प्रणालीमध्ये? सरकारच्या म्हणण्यापेक्षा मी सर्व्हिसमध्ये आल्यापासून आतापर्यंत तर ते कुठेतरी सिस्टम
सुदृढ होणं जाणं गरजेचं असतं. कारण तुम्ही कुठे जर बघितला तर व्यवस्था सुधारत असते. खाजगी क्षेत्रामध्ये असेल किंवा सगळीकडे किंवा तुमचं एफिशियन्सी वाटते की यावर्षी एखादा कारखाना 70% एफिशियन्सी चालला तो पुढच्या वर्षी तो 80% एफिशियन्सी चालतो. किंवा एखाद्या कारखाना तुमचा उद्योजक असेल त्याचा यावर्षीचा नेट प्रॉफिट 10% असेल, पुढच्या वर्षी तो 15% होतो. असं सगळ्या क्षेत्रामध्ये आहे की ते वाढतं. दुर्दैवाने शासनाच्या बाबतीमध्ये, शासकीय प्रणालीच्या बाबतीमध्ये आणि एकंदरीतच काम करण्याच्या बाबतीमध्ये तिथे थोडंसं उतरती काळा त्याला लागलेली आहे. मग पक्ष कुठे का असाय ना, जनता आहे हा शेवटी राजा आहे की लोकशाहीमध्ये त्यांनी निवडून द्यायचं असं चांगलं नेतृत्व. त्यामुळे जर समजा चुकीचं जर सरकार येत असतील त्या पक्षांना मी दोष देण्यापेक्षा जनतेला दोष देईल की त्यांनी तरी आता प्रगल्भ झालं पाहिजे की आपला चुकीचं काहीतरी होत आहे आणि आपलं चुकीचं थांबायचं असेल तर पक्ष बाजूला राहिला, पण माझा स्वतःचा स्वार्थ आहे, मतदार म्हणून स्वार्थ आहे, मी चांगल्या लोकांनाच निवडून देईल. बरोबर. तुम्ही खूप इम्पॉर्टंट पॉईंट आता सांगितला की इफिशियन्सी, सरकारची इफिशियन्सी जी आहे ती वाढत नाहीये, उतरती काळात त्याला लागली, कमी होत चालली. याच्या मागचं मेजर रिझन तुम्हाला काय वाटतं की का असं होत आहे? याच्यामध्ये मेजर रिझन म्हणजे एक तर जनतेचं काही लक्षण आहे, ते जनता आपल्या याच्यामध्येच मशगूल आहे. आणि दुसरं असं आहे की स्वार्थ जो आहे तो स्वार्थ हा त्या सामाजिक गोष्टीच्या पेक्षा वैयक्तिक स्वार्थाकडे जास्तच गेलेला आहे. म्हणजे पूर्वीचं कसं होतं की नेतृत्व जे याचं राजकीय नेतृत्व समाजासाठी काहीतरी करायचं आहे. बरोबर. पण आता काय झालंय की माझ्यासाठी, माझ्या पक्षासाठी, माझ्या भागासाठी, माझ्या तालुक्यासाठी असं इथपर्यंत येऊन ठेवलेलं आहे. सर्व समावेशक असं काही राहिलेलं नाही. त्यामुळे मला वाटतं की हे जे उतरती काळा लागलेली आहे ते त्याच्यासाठी लागलेली आहे. आणि दुसरा महत्वाचं कारण म्हणजे चेक्स अँड बॅलन्सेस हे कोलमडून पडलेलं आहे की एखादं राजकीय नेतृत्व चुकत असेल तर त्याला हे जे नोकरशाहीचं नेतृत्व किंवा नोकरशाही यांनी त्यांना याच्यावरती चेक आणायला पाहिजे असतो, नियंत्रण आणायला पाहिजे असतं, ते कुठेतरी कोलमडून पडलेलं आहे. मी कोलमडून शब्द हा फार जाणीवपूर्वक, कारण ते खरंच कोलमडून पडलेलं आहे. बरोबर. विरोधी पक्ष देखील तेवढा स्ट्रॉंग नाही आता जेवढा पहिल्यांदा होता. विरोधक जेवढा आपल्याला दिसायचा, ग्राउंडवरती दिसायचा, तो आता दिसत नाहीये. आणि त्यातही पुढे जाऊन जो ईडी, सीबीआय, ते तुम्ही चांगल्या प्रकारे सांगू शकता की यांचाही मिसयूज खूप जास्त वाढलाय. आपण न्यूजमध्ये ऐकतो, भरपूर केसेसमध्ये ऐकतो. मी आत्ताच मागे एक रिसर्च पाहिला होता की त्याच्यामध्ये मागच्या 2014 पासून तर आतापर्यंत जेवढ्या काही केसेस झाल्यात ईडी सीबीआयच्या त्या 95-96% केसेस अपोजिट पार्टीवरच्या केसेस आहेत आणि त्याच्यामध्ये कन्व्हिक्शन रेट 0.01% आहे. सो यामुळेही भरपूर खूप सारे लोकांना असं वाटतं की माझं काही चुकलं असेल तर मग माझ्यावरती ईडीची कारवाई होईल, सीबीआयची कारवाई होईल, मग सगळे शांत बसून जातात. तर ही जी आहे की ही एक संस्कृती आहे की स्वातंत्र्यानंतर ती वाढत गेलेली आहे की कसं आहे की मी सत्तेत आहे, मग मी काही केलं तरी माझं कोणी काही करणार नाही. आणि अशा पद्धतीने मग ते अशापर्यंत गेलं की आता कोणीच काही करू शकत नाही. पण कधी कधी असा वेळ होतो की त्याचा मिसयूज करणार येऊन तुम्ही जर खरंच चांगलं केलं असेल तर तुम्हाला कोणीच काय करू शकत, पण थोडं जरी काही केलं असेल तरी मग ते हे होतं. त्यामुळे असा मिसयूज हा आत होत नाही. हा मिसयूज पहिल्यापासून हळूहळू होत आलेला आहे. त्यामुळे ही संस्कृती आहे. मी एका पक्षाला हे करणार नाही, ही संस्कृती वाढून देण्यात आलेली आहे की असं झालं तर असं होईल, असं झालं तर असं होईल, असं झालं तर असं होईल. बरोबर बोललात तुम्ही. तुमचा अजून एक आर्टिकल मी काल परवाच दिव्य मराठीमध्ये वाचला. त्याच्यामध्ये तुम्ही जात आणि धर्म याच्यावरती खूप छान टिप्पणी केली होती. तर तुम्हाला खरंच असं वाटतंय की जात अंधत्व तुम्ही त्याला बोललात, तर ती वेळ खरंच आत्ता भारतावरती आलेली आहे? हो, ती भारतावरती आलेली आहे. आणि हे खरं म्हणजे की फार भयानक प्रकार, तो कदाचित ते थांबवलं नाही तर आपण फार चुकीच्या दिशेने चाललेलो आहोत. हे का आलेलं आहे, हे सगळं कशासाठी, याची गरजेचं आहे का, मुळात हे गरजेचं आहे का की मी माझा धर्म वाढवला नाही तर अमुकच होईल किंवा मी माझ्या जातीचंच संकुचित झालं तरच माझं चांगलं होणार आहे? तर हे पूर्णपणे असत्य आहे, खोटं आहे आणि हे एक तयार केलेलं भूत आहे. ते आता मानगुटीवर बसलंय आणि ते आता सगळ्यांनाच्या मानगुटीवरून ते उतरत नाही. म्हणून त्याच्यामध्ये मी हे केलं की आपला इतिहासच खरं म्हणजे लोकांना हे केला पाहिजे की आपण माणूसच खरं 3 लाख वर्षापूर्वी या पृथ्वीवरती आलेलो, त्यापूर्वी माणूसच नव्हता. आणि आपली सगळ्यांची आई म्हणजे पृथ्वीवरती जे सगळे माणसं आहेत 800 कोटी लोक, एकच आई आफ्रिकेमध्ये होती, तिचा पुढे प्रसार झालेला आहे. त्यामुळे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की 1,40,000-50,000 वर्षापूर्वी होती. भारताच्या बाबतीत जर बोलायचं झालं, आपण जे आता ह्याचा अवडंबर माजवतो
होतं धर्माचं, की भारतामध्ये जे लोक आले ते की इथले लोक नाही आहेत. आपण म्हणतो की कोट्यवधी वर्षापूर्वी अमुक होते तमुक होते आणि तेव्हापासून ते तयार झाले आणि मग त्यांनी जग त्याला मग पाताळ आणि स्वर्ग आणि नरक आणि सगळं झालेलं आहे. मग त्या अमुकच्या तोंडातून अमुक तयार झाला, पोटातून अमुक तयार झाला, मांडीतून अमुक तयार झाला, पायातून अमुक झाला, भावातून, हे असं ते केलेलं आहे. पण तसं नाही आहे. जे शास्त्रज्ञांनी बियॉन्ड डाऊट, शंकेच्या पलीकडे प्रूफ केलेलं आहे आणि जगभर मान्य आहे, ते खरं म्हणजे आता कुठेतरी तरुण पिढीच्या आणि लोकांच्या पुढे आणलं पाहिजे. ते काय आहे की आपण भारतातले जे लोक आहोत हे 65,000 वर्षापूर्वी पूर्व आफ्रिकेतून इकडे आलो. तसेच ते पश्चिमेकडे काही लोक आले, आपण इकडे आलो आणि आपण तिथून ते रेड सी पासून की अफगाणिस्तान पासून मग गुजरात पासून असे ते आपण खाली गेलो तामिळनाडू पर्यंत. काही लोक पुढे तिकडे ऑस्ट्रेलियाकडे पण गेले. असे ते झाले 65,000 वर्षी. त्यावेळेस ते त्यांच्या महिला सुद्धा सोबत घेऊन आल्या, कारण ते बरोबरच होते. त्यांचं व्यवस्थित चाललं होतं, काही तिथे प्रश्न नव्हता. नंतर काय झालं की दुसरे लोक जे सध्याचा इराण आहे, त्यावेळेस काय जात नव्हते, धर्म नव्हते, नुसतेच लोक होते, जंगलात राहणारे हे सगळे असे. त्यांना शेतीपूर्व काही लोक होते तिथे, शेती सुरुवात झाली होती तिथे. ते लोक आले सर्वपणे 9 ते 10,000 वर्षापूर्वी. ते येऊन कुठे थांबले? तुमच्या इंडस व्हॅली म्हणजे तुमचं सिंधू नदीच्या दरम्यान त्या खोऱ्यामध्ये. आणि पूर्वीचे आलेले लोक 65,000 वर्ष आलेले आणि हे एकत्र राहिले गुण्यामध्ये. त्यांनी जे आले ते पूर्व शेतकरी होते, त्यांनी त्यांच्या महिला बरोबर नाही आणल्या, ते असेच भटके आले, तिथे राहिले आणि इतकी चांगली संस्कृती निर्माण केली या देशामध्ये की तिथे सगळे लोक समान होते. कशामुळे दिसतं ते की सगळ्यांची घरं सारखी, ते एक राजवाडा नाही आहे जसं की इजिप्तमध्ये पिरॅमिड आणि अमुक, तसं इथे सगळं चांगलं आहे. सायंटिफिक होतं, सगळं शास्त्रीय होतं की विटेची लांबी रुंदी किती असावी, रोड कसे असावेत, इतकं सायंटिफिक होतं. तिथे काही तुमचे रिच्युअल्स नव्हते की तिथे पुजारी आहे आणि ते असं झालेलं आहे, ते त्याचे आता अवशेष काहीच राहिलेले नाही आहेत. त्यामुळे अतिशय प्रगत अशी जगातली सगळ्यात जास्त प्रगती संस्कृती तिथे होती. हा आपला खरा भारत देश. आणि त्यामुळे आपण आजही जर ती संस्कृती टिकली असती तर आज आपण कुठे गेलो असतो. इंडस व्हॅली आपण त्याला म्हणतो, इंडस व्हॅली होतं. दुर्दैवाने काय झालं की तिथे दुष्काळ पडला, ते लोक पसरले. त्याच दरम्यान युक्रेन आणि कझाकिस्तान मधून काही लोक तिकडे खूप मोठा हिवाळा पडला, तिथून काही लोक आले. सर्वसाधारणपणे 1900 BC म्हणजे 3900 वर्षापूर्वी आले. तेही त्यांच्या महिला बरोबर आणले नाहीत, ते आले. ते गुराखी होते, भटके गुराखी होते, गवताळ प्रदेशातून आलेले. गाई चारायचे, दूध प्यायचे, त्याची कातडी बसून वस्त्र करायचे आणि मग गाई खायचे, असं ते होते. ते आल्यानंतर मग त्यांनी हे सगळं आणलं की देव आणला, भूत आणलं, मग ह्या सगळ्या गोष्टी आणल्या आणि ते इथल्या लोकांशी ते पण हे झाले. त्यांच्या महिलांपासून इथल्याच महिला, म्हणजे इथला जो भारतातला सगळा माणूस आहे तो 3 वयोमधून तयार झालेला प्रत्येक जण. की आता कोणी असा की 65,000 वर्षापूर्वी आलेला तो हा आहे का, तर नाहीये. किंवा पूर्व शेतकरी आहे का, तोही नाहीये. किंवा भटके गुराखी ते नाही, सगळे एकत्र आहेत, सगळ्यांचं रक्त एकत्रच आहे. मग सगळ्यांचा रक्त, मग तो हिंदू आहे का, ख्रिश्चन आहे का, मुस्लिम आहे का, बौद्ध आहे का, शीख आहे का, लिंगा, काही नाहीये. सगळ्यांचा DNA जर बघितला तो एकच आहे, थोड्याफार प्रमाणामध्ये, म्हणजे 5,000 वर्ष सगळ्यांचा मिक्स येतो. त्यामुळे हे जर असं असेल तर मग तुम्ही अवैज्ञानिक असं का म्हणता की हा धर्म आहे तो आमचा हे आहे. धर्म अलीकडे आले. मुस्लिम धर्म तर एकदम अलीकडचा आहे. हिंदू धर्माचं नावच खरं म्हणजे आपलं हिंदू आहे जे नाव आहे तेच मुळात पर्शियन आणि त्या ग्रीक लोकांनी दिलेलं ते हे सगळं आहे. त्यामुळे ह्या कृत्रिम ज्या भिंती केलेल्या आहेत, ह्या भिंतीमुळे आपल्या मनामध्ये तेढ निर्माण होते. आणि जी गोष्ट तुमच्या मनामध्ये तेढ निर्माण करते ती खरं म्हणजे की तुम्हाला पुढे घेऊन जाणार नाही. तुम्हाला धर्म पाहिजे असेल ना, तुम्ही स्वतःच्या मनामध्ये ठरवा की सगळ्याशी चांगलं वागलं पाहिजे, हे ठरवा. धर्मामुळे जाळपोळ नको, धर्मामुळे मारामारी नको, धर्मामुळे तो त्यांचा आणि आमचा असा नको. जातीचं तर त्याच्या पुढे गेलं आणि जातीने ह्या समाजाचं जे नुकसान केलेलं आहे, जर जाती नसत्या तर काय झालं असतं, तर अतिशय प्रगत समाज राहिला असता. आता माझं स्वतःचं उदाहरण, मी ज्यावेळेस सर्व्हिसमध्ये गेलो त्यावेळेस आमच्याकडे सर्व्हिस बुक तयार होतं की त्या तुम्ही जॉईन झाल्यापासून रिटायर होईपर्यंत सगळ्या त्याच्यात नोंदी असतात. मी गेल्यानंतर त्यांनी सांगितलं की तुम्ही तुमची जात लिहा. मग ती माझे तिथे अंडर सेक्रेटरी ते कन्सल्ट, त्यांनी सांगितलं जात नाही. म्हटलं आम्ही जात लिहिणार नाही. मग ते खूप नाही, ते शासनाचं आहे, असं आहे, असं आहे, असं ते करत झालं. मग ते शेवटी आमचं प्रकरण त्या उपसचिवापर्यंत गेला, ते कन्सल्ट. त्यांनी म्हणले अरे हे आहेच आहे ना, ते तो लिहिलं पाहिजे. म्हटलं मी नाही लिहिणार याच्यामध्ये.
आणि मी नाही लिहिली त्याच्यामध्ये. मग शेवटी असं ठरलं की ठीक आहे, तू जात लिहू नको, कमीत कमी धर्म लिही. मग धर्म म्हटलं ठीक आहे, मी लिहितो धर्म, कारण मला धर्म यासाठी लिहिला, हिंदू असं काय लिहिलं की मी धर्म मानत नाही हिंदू, की सिंधू नदीच्या इकडे राहणारे सगळे लोक हिंदू आहेत. ते भौगोलिक आहे की सिंधस म्हणजे हिंदू, हे सगळे इकडचे सगळे आहेत. म्हटलं मी लिहितो. माझ्या फेसबुक त्याच्यावरती सर्व्हिस बुकमध्ये आजही जात लिहिलेली नाही. त्यामुळे हे कसं आहे की आपण कुठेतरी सोडलं पाहिजे याच्यामध्ये. केवळ आईचं नाव आपल्या नावामध्ये आणून चालणार नाही, आपल्याला जात पण सोडली पाहिजे. मागे एक आलं होतं की सबसिडी सोडून द्यायचं एक प्रकरण आलं होतं की सबसिडी सोडून द्या म्हणून. तसं जात सोडून देण्याचं का करत नाहीत मग? हा सगळा प्रकार आहे. आणि जो तुमचा समाज छिन्न विच्छिन्न करतो तो कुठेतरी कमी केला पाहिजे. बरोबर. पण याच्यामध्ये जात धर्म हे पॉलिटिक्स रिलेटेडच इश्यूज मला जास्त मोठे वाटतात. कारण आज तुम्हाला रस्त्यावरती कोणी म्हणत नाही की मला मंदिर पाहिजे, मला दर्गा पाहिजे, किंवा मला एक मदरसा वगैरे उभा करून द्या, किंवा चर्च पाहिजे. लोकांना रस्ते पाहिजेत, लोकांना हॉस्पिटल्स पाहिजेत, लोकांना शाळा पाहिजेत. बट ते विषय मागे राहतात. आणि आपले जे मला वाटतं की मे बी पॉलिटिशियन्स याला जास्त हवा देत आहेत, आणि आपला युवा सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्या मागे हाच युवा खरं म्हणजे की यांनी रिओरिएंट केला की ह्या चुकीच्या पॉलिटिशियननी त्यांनी क्वेश्चन करायला सुरुवात केली. जनरेशन झी जे झालं काही देशांमध्ये, हे जर केलं तर कसं होईल? युवाने समजलं पाहिजे की रोड नाही ना, रोड पाहिजे. मंदिरचा आमचा विषयच नाही, मस्जिदचा आमचा विषयच नाही, चर्च आमचा विषयच नाही, तुम्ही आम्हाला हे करून द्या. अनफॉर्च्युनेटली आपल्याकडे युवा जो आहे तो तितकासा अजून जागृत झालेला नाही आहे. मायनॉरिटीला आपण प्रोटेक्ट केलं पाहिजे. पण माझा फार वेगळा विचार आहे की अशा 0.01ची जी मानसिकता आहे त्याच्या ह्या मायनॉरिटीच्या खाली संपूर्ण देश सध्या हे झालेला आहे की तुम्ही पूर्ण सगळे वाहत गेलेला. कुठेतरी जागा झालं पाहिजे. आम्हाला जे पाहिजे स्वच्छ पाणी पाहिजे, नोकऱ्या आहेत का महत्वाचा विषय झालेला आहे, खूप मोठा विषय. याच्यावरती हे एक व्होल्कॅनो आहे, हा कधीही फुटू शकतो. बरोबर. हा जो प्रकार आहे, तर मध्ये आपण बघितलं असेल की TCSने काही लोकांना काढला, हे तर हे आहे. तर हा जो प्रकार आहे हा अजून तुमच्या AI किंवा बाकीचे रोबोटिक्स किंवा अन्य काही कारणामुळे नोकऱ्या कमी होत जातील. त्यावेळेस भारताचे लोक काय करतील? सगळ्यात महत्वाचं असं आहे की आज आपण नुसतं महाराष्ट्र जरी उदाहरण घेतलं तरी 45 ते 50% लोक शेतीवरती डायरेक्टली इनडायरेक्टली अवलंबून आहेत. बरोबर. पण शेतीमधून जे उत्पन्न मिळतं संपूर्ण उत्पन्न ते फक्त 10% आहे. तर 10% लोक काय होणार? ते आत्महत्याच करणार आहेत. अमेरिकेने काय केलं की शेतीवरचे लोकसंख्या शिफ्ट केली कुठे? सेवा क्षेत्र आणि तुमच्या उद्योगाकडे, मॅन्युफॅक्चरिंग. आणि आता त्यांची फक्त 1% लोक तुमचे शेतीवरती अवलंबून आहेत आणि 1% GDP शेतीमधून मिळतो. आपल्याकडे GDP 10% त्याच्यात मिळतो आणि लोक 50-50% तिकडे आहेत. आपण त्यांना शिफ्ट करणार का इकडे? शेती तुमच्या सेवा क्षेत्रामध्ये आणि इंडस्ट्रीमध्ये करू शकत नाही, कारण तिकडच्या नोकऱ्या कमी होत चालल्या आहेत. आपण व्होल्कॅनोवरती एका ज्वालामुखीवरती उभा, तर ही युवाला माहिती नाही. बरोबर. की युवाने समजलं पाहिजे की हे मंदिर मस्जिद जात अमुक तमुक हे बंद केलं पाहिजे ना. पण तो कसा आहे का? मी माझ्या परीने रिटायरमेंट नंतर सोशल प्लॅटफॉर्म करत असतो, पण त्याला काही अर्थ नाहीये. एक मॅस तुम्ही तुमच्या लेवलवरती लिमिटेशन मास मुवमेंट झाली पाहिजे. बरोबर. तुम्ही तुमची एक पोस्ट देखील होती की तुम्ही युवांना आवाहन केलं होतं की तुमचा शासकीय नोकरीवरती येण्याचा प्लॅन बी असला पाहिजे, प्लॅन ए नसावा. आपल्याकडे समजा IAS जर घेतला तर IAS मध्ये IPS वगैरे अशा बऱ्याचशा पोस्ट आहेत, नुसते IASच नाही. सर्वसाधारण 900 ते 1000 पोस्ट असतात. त्याला अर्जदार किती असतात? 13 लाख. 13 लाख मधून 1000, आणि त्या 1000 मधून 120 ते 140 IAS फक्त. पण ते बघून सगळे करतात. म्हणजे फ्रस्ट्रेशनची लेवल किती असते? तुम्ही शक्यच नाहीये. तशीच परिस्थिती MPSCच्या बाबतीमध्ये आहे. आणि मग घरी आई वडील काम करतायत, काही शेतमजुरी करतायत, आणि हा 5 वर्ष 6 वर्ष 7 वर्ष 8 वर्ष काही वर्ष मी बघितले 10 वर्ष MPSC करतात, ह्या कॅटेगरी करतात. पुढे फ्रस्ट्रेशन आहे, ते होऊ शकत नाहीये. त्यामुळे तुमचा प्लॅन बी पाहिजे. खूप वेगळा तुम्ही मेसेज देताय. आणि मी पहिल्यांदा एका रिटायर्ड IASला हे सांगताना पाहतोय की UPSC हे ऍक्च्युअल चित्र आहे. म्हणजे मी स्वतः देखील UPSCचा अभ्यास केला काही वर्ष, सो मला माहिती आहे की कशा प्रकारे कॉम्पिटिशन आहे, कशा प्रकारचं ते अभ्यास वगैरे आहे. आणि अजून एक सगळ्यात मोठा प्रॉब्लेम मला काय वाटतो याच्यामध्ये की मी आज यावर्षी मेन्स दिली, इंटरव्ह्यू दिला, मे बी 5-10 मार्काने माझं सिलेक्शन नाही झालं, पुढच्या वर्षी मला परत शून्यातून स्टार्ट करायचं आहे. आणि माझे ते गेले 2 वर्ष 3 वर्ष व्हायला, आणि परत शून्यातून स्टार्ट करायचे, परत तिथपर्यंत पोहोचायचंय. आणि त्याच्यामध्ये फॅमिली बॅकग्राऊंड व्यवस्थित असेल, घरचा सपोर्ट असेल तर गोष्ट वेगळी होते. बट मोस्टली UPSC MPSC करणाऱ्या जे स्टुडंट्स असतात त्यांचं फॅमिली बॅकग्राऊंड एवढं स्ट्रॉंग नसतं. त्यांच्याकडे फक्त होप्स असतात, आणि त्याच्याही मागे असे काही
मोटिवेशनल स्पीकर्स असतात, आपले मोठे मोठे इन्स्टिट्यूट्स आहेत, होप्स दाखवतात, स्वप्न दाखवतात. एकाच विद्यार्थ्याचा फोटो 10 इन्स्टिट्यूट्सवरती आपल्याला दिसतो आणि आपल्याला वाटतं त्यांचा रिझल्ट खूप छान Marketing येते. आहे, मार्केटिंग येते. बरोबर. सो तुम्ही या मुलांना काय संदेश द्याल? मी आम्हाला एकच संदेश देईल की तुम्ही ज्यावेळेस प्रशासनामध्ये यायचं म्हणता त्यावेळेस क्रीम प्रशासनामध्ये यायचं म्हणता की वैचारिकता, पण तुम्ही आत्ता विचार करा ना की मला माझं करिअर करायचं असेल आणि ते फार महत्वाचं आहे, ते करिअर करताना मला जास्त चान्सेस कुठे आहेत, ते बरोबर. चान्स असेल अशा ठिकाणी तुम्ही करा, म्हणजे की तुमची एनर्जी तिकडे तितकी लावली पाहिजे. आणि मग आयसिंग ऑन द केक आपण जे म्हणतो त्या पद्धतीने तुम्ही कॉम्पिटेटिव्ह एक्झामकडे गेलं पाहिजे, हे मी त्यांना सांगतो. तुमच्याबद्दलचा अजून एक मोठा किस्सा जॉन्सन अँड जॉन्सन कंपनी रिलेटेडचा, तर तो किस्सा काय होता मला जरा सांगाल का? आपल्याकडे ड्रग आणि कॉस्मेटिक ऍक्ट 1940 असा आहे औषधांच्या बाबतीमध्ये आणि प्रसाधनांच्या बाबतीमध्ये, आणि अतिशय चांगला कायदा आहे. वेळोवेळी त्याच्यात बदल झाले. जागतिक चांगल्या कायद्यापैकी तो एक कायदा मी मानतो. पण मी ज्यावेळेस 2011 मध्ये आयुक्त एफडीए म्हणून गेलो त्यावेळेस बघितलं की त्याच्यातल्या जवळजवळ 70-80% तरतुदी ज्या पेशंटसाठी आहेत ते वापरलेल्याच नव्हत्या. त्या तरतुदी कोणासाठी वापरत होतात? मॅन्युफॅक्चरिंग, त्यांचे ट्रेडचे ऑर्गनायझेशन, तुमचे रिटेलर्स आणि ही जी यंत्रणा आहे यांना हप्त्यासाठी हे सगळं ते चाललेलं होतं. मी सुरू केलं की कायदा आहे तसा वापरायचा सुरू केला. माझी सुरुवात अशी झाली की महाराष्ट्रामध्ये त्यावेळेस 50-60 हजार औषधांची दुकानं होते आणि औषध हे काही चॉकलेट विकण्यासारखं नाही आहे, ते फार केमिकल असतं, करेक्ट, काही करू शकतं ते. त्यामुळे ते विकताना तिथे कमीत कमी डिप्लोमा झालेला फार्मासिस्ट असावा असं कायद्यात केलेलं, बरोबर, ते जगभर आहे. मी बघितलं तिथे फार्मासिस्टच नसायचे आणि जब गेले की तिथे 1500 रुपये 500 रुपयापासून त्यांचे रेंट दिलेले असायचे. मग मी सुरू केलं. माझ्या विरुद्ध 3 राज्यव्यापी संप झाले, सगळ्यांचे बंद ठेवले दुकानं, एक देशव्यापी संप झाला. त्याच्यामध्ये एक होतच की याची बदली करा म्हणून. पण मी विचारलं की नाही, ह्याच्यामध्ये हे करायचं. आणि मग काही गोष्टी लक्षात यायला लागल्या. त्यामध्ये जॉन्सन अँड जॉन्सन बाबतीमध्ये 2 गोष्टी आल्या, असे खूप उदाहरणं आहेत. पहिली गोष्ट आली की तिथे खोब्याचे जॉईंट असतात, हिप जॉईंट म्हणतात त्याला. तर एका पेशंटने मला येऊन भेटला, पेशंटचा नातेवाईक, त्याचे वडील वारले होते आणि त्यामुळे ते गेले, पण ते खोब्यामुळे फार पेन झालं त्यांना. शेवटी असं बोलून गेला. मी थोडीशी जास्त माहिती घेतली. नंतर त्या माहितीमुळे मग लक्षात आलं की असं काहीतरी आहे. मग आमच्या लोकांना विचारलं, ते म्हणे नाही साहेब, ही खूप मोठी कंपनी, अतिशय चांगली कंपनी आहे, त्याच्याबद्दल काही हे करायचं काही कारणच. त्या कंपनीची बाजू घेत होते माझे तिथले स्थानिक कर्मचारी आणि अधिकारी. मग मी जास्त थोडंसं हे करायला केलं. मी स्वतः इंटरनेटवरती गेलो आणि बघितलं की हा जो हिप जॉईंट आहे हा 2006ला, 2011ची गोष्ट आहे, ऑस्ट्रेलियाने त्याच्यावरती ते विड्रॉ केला होता. अमेरिकेने त्याला मंजुरीच दिली नव्हती आणि काही ठिकाणी जे मार्केटिंग झालं होतं ते रिकॉल केला होता की कारण लोकांना त्रास व्हायचा. रिकॉल करून नुसताच रिकॉल केला नाही तर त्याच्यामध्ये त्यांचे रिसर्जरी जी करायची त्याचे पैसे त्यांनी दिले, खर्च केला आणि जे काही त्यांचे वेज लॉस होत होतं तो पण दिला आणि अजून कॉम्पेन्सेशन दिलं त्यावरती. मग भारतात मी म्हटलं आपल्याकडे काय नाही आहे? ते म्हणे नाही, आपल्याकडे कोणी आलेलं नाहीये. अरे म्हटलं आलेलं नाही, तुम्ही सांगायला पाहिजे ना. मग किती विकले आपल्याकडे? तर 4600 विकले होते. म्हटलं मला 4600ची नावं द्या. मग कंपनीच्या लोकांना म्हटलं नावं द्या, तुम्ही कोणाला विकली? तर म्हणे नाही, ते पेशंट सेफ्टी आम्ही तुम्हाला नावं देऊ शकत नाही. मग त्यांना कायद्यातलं कलम दाखवलं की याच्यामुळे मी मागू शकतो, नावं मला द्या. मग ते गेले परत. मग त्यांच्या लॉयरला घेऊन आले की तुम्ही आम्हाला नाही मागू शकत आणि असं आहे ते काय. म्हटलं मला हे पाहिजे. मग तिसऱ्या वेळेस आल्यानंतर त्यांनी सांगितलं आम्ही एक NGO आहे त्यांना कामाला लावतो की ते नावं शोधून देतील. खरं म्हणजे की म्हटलं तुम्हाला 5 वाजेपर्यंत मी नावं शोधून देतो. कसं आहे की हिप जॉईंट म्हणजे एक मेजर असतं की जो ट्रेडर त्यांनी इम्पोर्ट केलेला तो त्यांनी कुठल्या हॉस्पिटलला विकला आणि हॉस्पिटल कोणाला बसवलाय, 1 दिवसात जास्तच 2 दिवसात सगळं मिळेल ते नाही त्यांना. कारण त्यांनाही माहिती होतं की हे कॉम्पेन्सेशन खूप होतं. कारण अमेरिकेमध्ये त्यावेळेस शेकडो कोट्यवधी रुपयाचं कॉम्पेन्सेशन दिलं जात होतं या सगळ्या गोष्टीला. त्यांनी सांगितलं नाही आम्ही काही करणार नाही. मग माझ्यावरतीच दबाव आहे, असं आहे, माझ्या विरुद्ध तक्रारी, आम्हाला त्रास देतोय, मल्टीनॅशनल कंपनीने भारतातून निघून जायचंय काय, ओके. तर असं सुरू झालं. म्हटलं मला तो काही माहिती नाही. मला माझे पेशंट्स अतिशय विदारक पद्धतीने गेले. त्याच्यामध्ये क्रोमी आणि कोबाल्ट नावाचं मटेरियल वापरलं होतं. ते रक्तात लीच व्हायचं आणि भयानक पेन करायचं. एक पारशी मुलगी आली, तिची आईचं असंच झालं होतं, तर ती तर रडत होती की असं असं झालेलं आहे, कुणी लक्ष देत नव्हतं. मग ते म्हटलं नाही आम्हाला याच्यावरती ऍक्शन घ्यायची आहे. मग मी FIR करायला हे केलं. मी स्वतः FIR डिक्टेट केला कारण ऐकायलाच नाही. म्हणजे खूप मोठी स्टोरी मी शॉर्ट मध्ये सांगतो. तर तिथे FIR घेताना तिथे सुद्धा पोलीस स्टेशनला की अरे मल्टीनॅशनल कंपनी विरुद्ध FIR करायचं म्हणजे काय, हे सगळं आहे चाललेलं आहे.
मग तिथला जो इन्स्पेक्टर होता तो जरा बऱ्यापैकी सामाजिक जाण असलेला, त्याला मी बोलवलं माझ्या ऑफिसमध्ये, त्याला सगळं समजावून सांगितलं. त्याच्या डीसीपीला फोनवरती सांगितलं की असं असं हे करणं गरजेचं आहे. FIR झाला. एक मोठा गजब महाराष्ट्रात नाही, देशात नाही, जगभर झाला की जॉन्सन अँड जॉन्सनच्या मॅनेजमेंटवरती FIR होतो. FIR झाला. मग त्यांनी तिकडे त्यांच्या हेडक्वार्टरला प्रेस कॉन्फरन्स घेतली की आम्हाला मुद्दाम भारतामध्ये त्रास दिला जातो. म्हटलं त्रास नाही, तुम्ही जसं जगभर केलेलं आहे तसंच करा. बरं, केंद्र शासनातले अधिकारी जे होते ज्यांनी इम्पोर्टला परवानगी दिली ते चूप होते. कारण जगात त्रास होत असताना जे डिफेक्टिव्ह प्रोडक्ट असताना त्यांनी त्याला मान्यता दिली import करायला. त्यामुळे ते अडकलेले होते. माझा तो FIR केला, ते इन्व्हेस्टिगेशन सुरू झाला. मग मी त्याच्यामध्ये आणखी पुढे गेलो. बऱ्याचशा गोष्टी आल्या की या सगळ्यामध्ये मग मी त्याच्यामध्ये CBI एन्क्वायरी करावी, अमुक करावं तमुक करावं असं केंद्र शासनाने लिहिलं. ह्याच्यामधून डायरेक्टली राज्य शासनाच्या मार्फत ते गेलं. पण तिथे त्यांचेच लोक अडकले असल्यामुळे ते पुढे काही त्याची CBI एन्क्वायरी झाली. नंतर माझी बदली झाली आणि मग बदली झाल्यानंतर तो FIRचं तसंच तिथे थांबला. पण काही ऍक्टिव्हिस्टने दिल्लीमध्ये वगैरे हे करून ते पुढे चालवलं. मग त्यांनी असं काढलं की एक कमिटी करावी आणि त्या कमिटीने मग किती कॉम्पेन्सेशन द्यायचं हे ठरवावं. माझा विचार काय होता, कंपनीला कन्व्हिक्शन करायचं आणि मग कॉम्पेन्सेशन मागायचं. त्यांनी भरपूर दिलं असतं, जसं अमेरिकेमध्ये होतं. इथे त्यांनी दिलं आणि मग दिलं की जे पुढे येतील त्यांना मी एवढे 25 लाख देऊ वगैरे, पण त्यांना तेही मिळाले. पण मी जर तिथे असतो तर त्यांना कोट्यावधी त्याचं कॉम्पेन्सेशन दिलं असतं आणि हे निश्चित आहे. असं आहे. तसे जॉन्सन अँड जॉन्सन बेबी पावडरचं असं होतं. बेबी पावडर आपल्यामुळे जगभर ती विड्रॉ करण्यात आलेली आहे. बेबी पावडरमध्ये सुद्धा कॅर्सिनोजेनिक म्हणजे कॅन्सरग्रस्त असं काही एलिमेंट सापडले होते. ते असंच पडलं होतं. त्यांचा लायसन्स मी कॅन्सल केलं मॅन्युफॅक्चरिंगचा आणि तो एक मोठा एपिसोड आहे त्याच्या बाबतीमध्ये. अशा खूप कंपन्यांच्या बाबतीमध्ये होता. बरोबर. तुम्हाला काम करताना खूप सारे चॅलेंजेस देखील आले असतील. प्रशासकीय सेवेमध्ये काम करताना चॅलेंजेस खूप सारे आले असतील. तुम्हाला काय वाटतं की आज जास्त पॉवर कोणाकडे आहे? पॉलिटिशियनकडे जास्त पॉवर आहे की एका प्रशासकीय सेवेमध्ये क्लास 1 ऑफिसरकडे जास्त पॉवर आहे? एक असं आहे की खरी पॉवर हे पॉलिटिशियनकडे म्हणजे शासनाकडे आहे की ते कायदे नियम काही बनवू शकतात. ते खरे त्याच्यामध्ये सत्तामध्ये असतात. पण एकदा कायद्याने नियम बनवले तर त्यांची अंमलबजावण्याची खरी सत्ता आणि ताकद ही नोकरशाहीमध्ये असते. मग तो तलाठी का असेना, तो कॉन्स्टेबल का असेना, त्याची ताकद असते ती. त्यामुळे ते ताकद, राजकीय व्यक्ती त्या ताकदीला काही करू शकत नाही. त्यामुळे व्यवस्था, एकदा कायदे बनवण्याची ताकद ही राजकीय लोकांच्या मध्ये आहे. पण एकदा कायदे नियम धोरणं बनली की त्याची ताकद ही खरी म्हणजे की ह्या ब्युरोक्रेसीमध्ये आहे. ती जर वापरली तर कोणीच काही करू शकत नाही. ते तुमचा काही एखादा अनुभव सांगू शकता का? तुम्हाला काय वाटतं मोस्ट चॅलेंजिंग काही एखादा इन्सिडेंट तुमच्या ब्युरोक्रेसीमध्ये, तुमच्या प्रशासकीय सेवेमध्ये असणारा? काही असे फार असे चॅलेंजिंग म्हणण्यापेक्षा म्हणजे खूप खरं म्हणजे की हे चॅलेंजेस नसतात. हे तुमचा प्रशासकाचा एक भाग असतो. बरोबर. पण काही गोष्टी अशा चालू राहतात. तर नाशिकमध्ये मी ज्यावेळेस जिल्हाधिकारी म्हणून गेलो त्यावेळेस हे वातावरण होतं. मग तिथे जमीन भूमाफिया वगैरे वगैरे वगैरे. पण एक चॅलेंजिंग मोमेंट असा 2005 आला की त्यावेळेस मला 3 वर्ष होऊन गेले होते, 3-4 वर्ष जिल्हाधिकारी म्हणून. आणि मला एक अनुभव आला होता त्या जिल्ह्याचा. काय आहे तो अनुभव असा होता की काय काय घडतं. तर त्याच वेळेस नेमकं 26 जुलैला मुंबईमध्ये प्रचंड मोठा पाऊस पडला. 900 लोक वगैरे गेले होते पावसामुळे. माझा अनुभव असा होता की मुंबईला पाऊस आल्यानंतर 2-2.5 दिवसांनी त्याच प्रमाणात पाऊस नाशिकमध्ये येतो, असं ते एक वातावरण होतं. आता त्याच वेळेस सातारा, सांगली आणि कोल्हापूर पाण्याखाली होते. विशेषतः साताऱ्याचा काही भाग, पण सांगली आणि कोल्हापूर पुण्यामध्ये पाऊस होता. आता नाशिक असा भाग आहे की जिथे प्रचंड पाऊस पडतो, नद्यांचा उगम तिथे होतो, मोठे धरणं आहेत, म्हणजे धरणाचा जिल्हा म्हटलं. नाशिक, मुंबईमध्ये जर 900 लोक गेले तर आपल्याकडे 2-3 हजार लोक तरी जातीलच. इतकी भयानक परिस्थिती. मी कशासाठी कलेक्टर म्हणून इथे आलो. पण म्हटलं आता काहीतरी केलं पाहिजे. मग मी आमचे जे केवळ ह्याच्यावरती अवलंबून राहिलो नाही, तुमच्या वेदर ब्युरोवरती, तर तलाठी इगतपुरी त्या भागामध्ये जिथून पाऊस नाशिकमध्ये तिथे ठेवले आणि म्हटलं की दर 2-3 तासांनी कळवत चाललं की काय होतंय. नंतर मी इरिगेशनच्या लोकांना, जलसंपदाच्या लोकांना बोलवलं, इंजिनियरला, सुपरटेंडिंग इंजिनियर, की मला सांगितलं की आपल्याला हे करायचं आहे. आपल्याकडे धरणामध्ये किती पाणी आहे तर 70-75% पाणी ऑलरेडी होतं त्याच्यामध्ये, कारण जुलै आलेलं होतं. म्हटलं हे पाणी आपल्याला सोडता येईल का? म्हणजे माझा विचार असा होता की ते पाणी सोडून द्यायचं आणि जे नवीन पाणी येईल ते पाणी अडवायचं, म्हणजे खाली पाणी जाणार नाही. बरोबर. लोक असतील नदीकाठचे. तो नाही, आम्हाला पाणी सोडण्याचे अधिकार नाहीत, मंत्रालयातून ठरतं ते. आता म्हटलं हे लोक मरायचे आणि आपण हे मंत्रालयाचं म्हटलं 2-3 दिवस त्याच्यामध्येच गेले. मग त्यांना सांगितलं की मी
जिल्हा दंडाधिकारी आहे, मी तुमचं काही करू शकतो, काही करू शकत नाही जिल्हाधिकारी, पण असं पण त्या लोकांनी समजलं. मग आमचं इंटरनल असं ठरलं की अलिखित पाणी सोडायचं. बर. मग त्याच्यातले प्रचंड पाणी सोडून दिलं. अर्थात त्याची जबाबदारी मी आदेश दिला असं लिहून ठेवलं होतं की असं आहे, पाणी सोडलं आणि एका सेफ लेवलला आणून ठेवलं. अर्थात ते पाणी जे सोडलं ते नदीतून काही कॅलॉतून सोडलं आणि मग काही जमिनीमध्ये कोरड्या जमिनीत सोडलं, त्याच्यामुळे वॉटर टेबल वरती येईल असं आहे. 14,000 हेक्टरमध्ये ते पाणी सोडलं होतं काही ठिकाणी, तसं पाणी तिथे मुरलं. झालं असं की 2-2.5 दिवसांनी खरंच पाऊस सुरू झाला. प्रचंड पाऊस, म्हणजे 68 वर्षामध्ये पाऊस झाला नाही इतका पाऊस तिथे सुरू झाला. धडकी भरेल असा पाऊस होता आणि आम्ही ते दरवाजे बंद करून टाकले. बंद केल्यानंतर वरून जो पाऊस होता, जिथे जास्त जास्त पाऊस पडतो इगतवर त्या भागात, तर सगळा पाऊस तिथे दारणा आणि गंगापूर डॅम मध्ये अडवून ठेवला अनपाकीच्या मध्ये. त्याच्यातून एक थेंबही खाली आला नाही. पण खालचं पाणी जे होतं ते खालचं पाणी होतं ते नाशिक जिल्ह्यातलं पाणी खाली जायकवाडीला गेलं आणि ते भरलं. पण आमच्यातला दरवर्षी तरी 2-3 लोक जायचे, त्यावर्षी एक माणूस सुद्धा गेला नाही. पण समजा जर असं झालं असतं की त्यावर्षी पाऊसच आला नसता नंतर, तर मला नुसतंच सस्पेंड केलं नसतं, माझ्यावरती FIR झाला असता, नोकरी गेली असते. पण ती रिस्क मी घेतली होती की लोकांना जर वाचवायचं असेल तरी पाणी सोडलं पाहिजे आणि मग ते लोक वाचवले पाहिजे. नंतर ते पाणी म्हणजे ते जर सोडलं असतं नुसतंच हे नाही, औरंगाबाद मधले लोक सुद्धा हे झाले असते, कारण ते पाणी खाली गेलं असतं. मला 2-3 दिवसांनी दुसऱ्या दिवशी R.R. आबा म्हणून पालकमंत्री होते याचे, R.R. पाटील औरंगाबादचे, मला रात्री फोन आला 1:30-2 वाजता की अरे तू काय ते पाणी सोडलंय आणि आमचा सगळा जिल्हा पाण्याखाली गेलाय. म्हटलं आबा नाही, माझं पाणी पूर्ण बंद आहे. गंगापूर डॅम आणि तुम्ही इरिगेशनला विचारा की याचं पाणी आम्ही नाही एवढं पाणी कसं शक्य आहे. म्हटलं पाऊसच इतका आहे की धरणाच्या खालचं पाणी येते. माझं जर सोडलं असतं तर मग सगळा जिल्हा गेला असता आमचा आणि तुमच्या जिल्हा गेला असता. नाही तुम्ही काय ते म्हटलं साहेब तुम्ही चेक करा आणि तुमचे जिल्हाधिकारी आहेत विकास खारगे त्यांनाही विचारा की काय. मग ते त्यांनी चौकशी केली. मग परत होणार नाही तुम्ही पाणी थांबवलेलं, पाऊसच इतका आहे काय, पण तुम्ही काय केलं. म्हटलं मी पाणी तुम्हाला आता सांगतो की पाणी सोडलं होतं, हे खासगीतच राहू द्या, ते माझ्या दृष्टीने बेकायदेशीर गोष्ट होती आणि ते पाणी खाली गेलेलं आहे आणि मग मी अडवलं, त्यामुळे नाशिक जिल्हा वाचला. पण आता खालचं पाणी मी कसं अडवणार, ते तुमच्याकडे आलेलं आहे. मग आमच्या जिल्हाधिकाऱ्यांनी का नाही केलं. म्हटलं तर तुम्ही त्याला विचारलं. तर नंतर मग तो विषय मंत्रिमंडळाच्या समितीमध्ये पण चर्चा झाली की एक जिल्हाधिकारी रिस्क घेऊन काय करू शकतो. तर माझ्या दृष्टीने हे चॅलेंजिंग होतं. एका IAS ऑफिसरची सॅलरी काय रेंजमध्ये असते बरं? स्टार्टिंगला 1.5 लाखापर्यंत जाईल, 1.25 लाखापर्यंत जाईल आणि रिटायरमेंट 3-4 पर्यंत जाते. रिटायरमेंट नंतरचा सॅलरीचं कसं असतं बेनिफिट? रिटायरमेंट नंतर तुम्हाला 50% पेन्शन मिळते. बरोबर. थँक्यू सो मच तुम्ही आम्हाला टाइम दिला. थँक्यू गणेश. थँक्यू.